जरांगे पाटलांना आदेश जर दिला ना, तुमची 144 काय तुम्ही अख्ख्या भारतातली पोलीस बोलून घ्या, मराठी 3 कोटी येणार आहे, तुमची 3 कोटी पोलीस बोलून घ्या आणि बघा तुम्हाला काय करा. आणि जरांगे पाटलाचं आंदोलन हे सक्सेस काय, तुम्ही याच्यातली हे जे तुम्ही काढलं ना पिळवटून सगळी माहिती, तर याचा संदर्भ असा आहे की मराठा समाजामध्ये असलेला प्रत्येक व्यक्तीकडे नेतृत्व गुण आहे, म्हणून ती कोणा नेतृत्व कोणाला मान्य नव्हतं. त्यांना माझं हे दादा हो 16पासून आज झाला आणि नेता झाला चालत नसतं. त्यासाठी हा पाठीमागचा दांडगा अनुभव हा पाठीशी असावा लागतो. काम तुमचं किती आहे हे समाजासमोर गेलं पाहिजे. आज आमचं काम पाहतील, त्यांना प्रेरणा मिळेल, ते पळतील ना. त्यांनी थांबू नये तर त्यांनी आमचं पाहिजे पळायचं. पण जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे हे मोडीत काढता नाही आलं. मनोज जरांगे पाटलांनी याचा पूर्ण 2 वर्ष अभ्यास केला की कुठं कुठं आंदोलन फेल झाले. तू किती 30 मार्क असला तू खाली, तुम्हाला जर मान्य असेल तर मी येतो, म्हणजे ते सभा घेता नाही असे नाही किंवा तुम्ही गर्दी जमावून मी येतो. ते समन्वयक पदवीच आम्हाला आता आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी सेवक लावायचं. आणि सेवक कोणाचे? मनोज जरांगे पाटलाचे. खरं काम हे समाजासमोर आलं पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश. म्हणून पुन्हा सांगतो, जसं सरांनी मला विचारलं की समन्वयक नेते, हे जे समन्वयक नेते आहेत ना हे फक्त 2016पासून आहेत. त्यांना माझं हे दादा हो 16पासून आज झाला आणि नेता झाला चालत नसतं. त्यासाठी हा पाठीमागचा दांडगा अनुभव हा पाठीशी असावा लागतो, जो आमचा आहे. गेल्या 17 वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि बोलत नाही, त्याचे कागद आहेत, फाईल आहेत. सांगायचा उद्देश एवढाच की काम तुमचं किती आहे हे समाजासमोर गेलं पाहिजे. आज आमचं काम पाहतील, त्यांना प्रेरणा मिळेल, ते पळतील ना. त्यांनी थांबू नये तर त्यांनी आमचं पाहिजे पळायचं. नाही, आपल्या लोकप्रिय मीडिया नाही, म्हणजे मराठी मीडिया असेल, मराठी एक्सप्रेस असेल, तुमचा उद्देश जो चांगला वाटला आम्हाला, मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात कशी झाली, बरोबर, आणि जरांगे पाटलाचं आंदोलन हे सक्सेस काय, तुम्ही याच्यातली हे जे तुम्ही काढलं ना पिळवटून सगळी माहिती, तर याचा संदर्भ असा आहे की तुम्ही लूप होल्स बघितले की सरकार हे मोडीत काढण्याचा जसा प्रयत्न करते, तर जसं 2016 पासून हे आंदोलन मोडीत काढत आले, पण जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे हे मोडीत काढता नाही आलं. तर तुम्ही जे खोज काढताय की हे कसं होऊ शकतं, सरकार जे पळतंय, तर याचं कसं आहे की मनोज जरांगे पाटलांनी याचा पूर्ण 2 वर्ष अभ्यास केला की कुठं कुठं आंदोलन फेल झाले, कोण कसं होतं. तर त्यांनी आता तर प्रोटोकॉल कसा लावला तुम्ही बघा, स्टेजवर कोणी नेता नाही, कुणी नाही, छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील. तू किती 30 मार्क असला तू खाली, तुम्हाला जर मान्य असेल तर मी येतो, म्हणजे ते सभा घेता नाही असे नाही किंवा तुम्ही गर्दी जमावून मी येतो. तुम्ही सगळ्या आधी ठरवा, तुमचा कोणी नेता नाही, तुम्ही मला स्वागत केलं की तुम्ही सगळ्यांनी खाली जायचं, वर कोणीच नाही, 2-4 माता भगिनी असू शकतात. तर ह्या मनोज जरांगे पाटलांनी हे सगळं बघितलं, ह्या 7 वर्षात काय काय घडलं, आणि आता ते पिसून हा लढा उभारलेला आहे. त्याच्यामुळे याच्यात लूप हॉल्स नाही आहे. तुम्हाला ते सांगितलं, समन्वयक नाही, कोणी नाही, बोलायचं इथंच बोलायचं, मागच्या दरवाज्यात बोलायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाने ते मान्य केलं. मान्य, कारण समाजाने बघितलं ना की पहिले काय झालं, समन्वयक लावायचं, मुख्य समन्वयक लावायचं, आणि प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे आता इथून सुरुवात झाली ना, पहिले काय होत होतं, संभाजीनगरला मान दिला जात होता सर. म्हणजे कुठेही जर काही निर्णय घ्यायचा तर सर्व यायचे, सर्व तालुक्या जिल्ह्याचे लोक इथं, आणि यांना विचारायचे आम्हाला इथं इथल्या समन्वयकांना. ते समन्वयक पदवीच आम्हाला आता आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी सेवक लावायचं. आणि सेवक कोणाचे? मनोज जरांगे पाटलाचे. जे समन्वयक लावेल ना त्याला ठोकतीच पब्लिक. आता हा समन्वयक लावायचंच नाही कोणी. तुम्ही पहा, समन्वयक ह्या शब्दाने खूप मोठा गोळ केला. तुम्हाला जर लावायचं ना तर सनमाईक लावा, सनमाईक लावा, पण स्वयंसेवक जर लावलं तर ठोकला. सनमाईक लावून चिटकून आता तुम्ही फक्त सेवक म्हणून जर म्हणले की सेवक, मग तुम्ही मराठा, सकल मराठा समाज म्हणा, मराठा समाज म्हणा, काय लावायचं, सेवक म्हणून लावा. त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील, जिकडे बोर्ड दाखवतील तिकडेच वारं चाललं. लावणारे बी ना, लावणारे जे भीती वाटते ते समन्वयक लावत नाही, त्याला माहिती आहे. आता पब्लिक तुम्ही बघा, ग्राउंड लेवलचा सालदार माणूस असेल, कॅज्युअल हातगाडी विकणार, हातगाडीवर माल विकणारा टपरीवाला, तो पण जागृत झालेला आहे. आणि ते वाटच पाहू नये, मनोज जरांगे पाटलाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काही शहाणपणा करायला गेलं की ठोकलाच समजायचं. बरेच उदाहरणं आहे, जर व्हिडिओ व्हायरल झालेले, विरोधात बोलला
की ठोकला ती पब्लिक फटके पडायला लागलीत मग त्यांना आता. त्याच्यामुळे समन्वय कोणी लावू नये मी विनंती करतो रे बाबा हो. समन्वयक लावू नका, सेवक लावा. त्या जरांगे पाटीलच्या पाठीमागे कोट करून त्या बाबाच्या मागे उभं राहा. आणि ही आरक्षण आपलं पदरात पाडण्यासाठी सर्वांनी 20 जानेवारीपासून दिंडीत सहभागी व्हा. तुम्ही या 1 लाख मराठा 1 लाख होते, आता कोटी झाले आणि सगळे कोटीच्या संख्येने मुंबईच्या दिशेने या. 144 तुमची 144 370 तुम्ही हटवताय तिथं त्या जम्मू काश्मीरची 144 आम्हाला काही करत नाही. जरांगे पाटलांना आदेश जर दिला ना तुमची 144 काय तुम्ही अख्ख्या भारतातली पोलीस बोलवून घ्या. मराठी 3 कोटी येणार आहे, तुमची 3 कोटी पोलीस बोलवून घ्या आणि बघा तुम्हाला काय करायचं. 9 ऑगस्ट 2016 9 ऑगस्ट दिवस यासाठी निवडला होता. तो क्रांती दिन आहे. त्या दिवशी क्रांती झाली होती. पुन्हा एकदा मराठ्यांची नवीन क्रांती उदयास आली 9 ऑगस्ट 2016ला. तर रवींद्र काळे पाटील, विजय काकडे पाटील हे नाव पुन्हा पुढे येतील. कारण हे जे नाव आहे मराठा क्रांती मूक मोर्चा हे नाव संकल्पना सुचवणार हे दोघं आहे, रवींद्र काळे पाटील आणि विजय काकडे पाटील. यांच्या नावावर ते पहिल्या मोर्चाची परवानगी आहे. ते नाही इथं, पण जे सत्य हारायला पाहिजे मी सत्य सांगणार. मग ते आता या लढ्यात कुठे सांगतो ना मी. मग ते नाव दिलं गेलं मराठा क्रांती मूक मोर्चा. मूक याच्यासाठी निवडलं की बऱ्याच वेळेस घोषणा दिल्या आपण, गोंधळ होतो, घोषणाबाजी होती, त्याचं रूपांतर वादामध्ये होऊ शकतं, गालबोट लागू शकतं. म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चा हे नाव दिलं. शांततेमध्ये काळ्या रिबडी बांधून वगैरे झेंडे घेऊन शांततेमध्ये छत्रपती शिवराय ते विभागीय आयुक्त कार्यालय असं रूप ठरला होता. पहिला मी निघालो. पहिला मोर्चा यशस्वी झाला. प्रचंड मोठ्या संख्येत समाज आला होता. जवळपास 3-1 लाख लोक होते मोर्चा. 5 लाख लोक मोजता येत नव्हते. कारण काय पहिला माणूस होता विभागीय करण्यात आणि शेवटचा क्रांती राहिला तो काय तिथं पोहोचला नाही. एवढा जनसमाज होता. मग तुम्ही लावा आता. त्या पहिल्या मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं? कायला नेतृत्व नाही ते सांगतो ना मी. मराठा क्रांती मूक मोर्चाला नेतृत्व नव्हतं. याचं कारण असं होतं की मराठा समाजामध्ये असलेला प्रत्येक व्यक्तीकडे नेतृत्व गुण आहे म्हणून ते कोणा नेतृत्व कोणाला मान्य नव्हतं. कोणाचंही नेतृत्व कोणाला मान्य नव्हतं. राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढायचे, समाज बांधव म्हणून यायचं, जसं आता सध्या प्रोटोकॉल आहे. समाज म्हणून एकत्र आला पाहिजे या भावनेतून समाज एकत्र आला. आणि आमचे नेते, आमचं नेतृत्व एकच, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं मूर्ती स्टेजवर असेल आणि एक भगिनी, 5 मुली असतील, 5 भगिनी असतील, या महाराजांना हार घालतील आणि आपल्या मागण्या मान्य कर. जे निवेदन आमचं मागण्याचं निवेदन होतं ते प्रशासनाच्या प्रतिनिधीने सादर करतील त्यांच्या थ्रू सरकारला. असं प्रत्येक ठिकाणी चालत गेलं. जो पहिला मोर्चा लोक म्हणायचे काही लोक येत नाही, मराठा एकत्र येत नाही, तर छत्रपती संभाजीनगर दाखवून दिलं, आदर्श घालून दिला आणि पहिला ऐतिहासिक मोर्चा याच शहरातून निघाला. त्याचाच आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांनी घेतला. म्हणे मग समन्वयक नाव द्या. मग तुम्ही कोण म्हणे? पोलिसांनी विचारलं ना दोघांना. मग आम्ही समन्वयक. मग त्यावेळेस त्या समन्वयक शब्दाचा उदय झाला. समन्वयक नंतर कोणी म्हणायला लागलं मोर्चामध्ये आला का मी समन्वयक. अरे काय धंदे झाले. जेव्हा काय 18 वर्षाचं झालं की तो म्हणायचं मी तेच होतंय समन्वयक. संभाजीनगर मध्ये बी आता होते किती पहिले 16 तुम्हाला फोटो दाखवला त्या मोर्चा आम्ही काढला. 16च्या मोर्चापासून बरेच नेते तयार झाले. म्हणून म्हणलं मी असं दाखवा. 18 वर्षापासून वाईट वाटतं मला सर. 20 वर्षापासून करतो. खूप साऱ्या असं दाखवा काम तुम्ही. अशा वेगवेगळ्या 16 पासून ऐका ना, 16 पासून बरेच समन्वयक जन्माला आले. 16 पासून बरेच नेते जन्माला आले. त्यांच्या मग काळं कुत्रं नाही आणि ते म्हणतो मी समन्वयक आणि मी नेता. अरे दादा जिरावं लागतं. हे पेपर कटिंग आमच्या आंदोलन हे पेपर वाचायला गेलं सर पाठ होईल आपल्याला. एवढं हे आजचं काम नाहीये, 2007 पासूनचं काम आहे.